नमस्कार. आज 24 डिसेंबर. थोर लेखक, शिक्षक, समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते साने गुरुजी म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने यांची आज जयंती. त्यानिमित्ताने नूतन कन्या प्रशालेमध्ये साने गुरुजी यांच्या विचार कार्यास विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौभाग्यवती पाटील मॅडम, प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय घोगरे सर, प्रशालेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीयुत गांजापूरकर सर, डॉक्टर यशवंत कुलकर्णी सर, प्रशालेतील सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थिनींची या प्रसंगी उपस्थिती होती. श्यामची आई म्हणजे पूजनीय गुरुजींचे आत्मचरित्र. गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने, परंतु ते साने गुरुजी या नावानेच प्रसिद्ध पावले. आज प्रशालेमध्ये साने गुरुजींच्या विचार कार्यास विनम्र अभिवादन करण्यात आले आणि एका कथेचं सादरीकरणही करण्यात आले. एका श्यामचे साने गुरुजी झाले आणि ती आईच होती की जे शिवबाचे छत्रपती शिवाजी महाराज झाले. आणि म्हणून आपल्या स्वतःच्या मुलाबाळांसाठी, आपल्या संस्कारासाठी, आपल्या संसारासाठी इतकंच नाही तर समाजासाठी आणि देशासाठी झटणारी देखील आईच असते. तरी पण आपला समाज म्हणतो की आई कुठे काय करते. आणि म्हणून प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये आई काय करते, आईचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे, अशी एक कथा आपल्या प्रशालेतील एक विद्यार्थिनी सांगणार आहे. त्या विद्यार्थिनीचं नाव आहे कुमारी काकडे श्रद्धा, जिने नुकतंच जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आहे. तिच्यासाठी एक जोरदार टाळ्या आपण या ठिकाणी वाजवूया. आणि अतिशय सुंदर कथा ती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आपल्या सर्वांना मी नम्र विनंती करते की तुम्ही कथा अतिशय शांतपणे या ठिकाणी ऐकून घ्यावी. कुमारी काकडे श्रद्धा हिला मी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करते की तिने या ठिकाणी कथा सांगावी. दान म्हणजे आई, विधात्याच्या कृपेचं निर्भय वरदान म्हणजे आई, अशी आईची महती सांगणारी कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. माझ्या कथेचं नाव आहे आई कुठे काय करते. मित्रांनो, असं म्हणतात देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून देवानं आईला बनवलं. आमच्या तुमच्या सर्वांच्या मनातील एक प्रेरणास्थान म्हणजे आई. एक आई आयुष्यभर हाताचे चटके सोसत असते पण आपल्या बाळाला ती तळहाताच्या पोळ्याप्रमाणे जपते. असंच एक छोटंसं गाव होतं. त्या गावामध्ये एक छोटासा मुलगा आणि त्याची आई राहत होती. एके दिवशी मुलगा शाळेतनं घरी आला. आईला म्हणाला, आई मी जत्रेला जाणार आहे. मुलगा जत्रेला जाणार म्हटल्यावर आईच्या काळजामध्ये चर्र झालं. चर्र एवढ्यासाठी झालं की मुलगा जत्रेला जाणार म्हणजे त्याच्या हातावर किमान 10 रुपयाची नोट तरी ठेवली पाहिजे. त्या माऊलीला काहीच कळेना. अरे कुठून आणू मी पैसे? अरे आपल्या घरावर सतत दुःखाचं छत्र, आपल्या उराशी सतत गरिबी, आता पोराला 10 रुपये द्यावे कुठून? त्या माऊलीने क्षणभर विचार केला. मी देवळीत ठेवलेला खुरपा उचलला. मी दुसऱ्याच्या शेतात खुरपायला भांगलायला गेली. दिवसभर खुरपलं, दिवसभर भांगलनं केलं, दिवसभर राबली, दिवसभर काबाड कष्ट केले. संध्याकाळी रोजगाराचे पैसे तिच्या हातावर पडले. त्या माऊलीच्या मनामध्ये आता एक विश्वास होता की आपला मुलगा जत्रेला सुद्धा शाळेतनं घरी आला. आईला म्हणला, आई मी आज लवकर झोपतो, पहाटे लवकर उठायचं आहे. मुलगा संध्याकाळी झोपी गेला, पहाटे लवकर उठला. आईला म्हणाला, आई भाकरी टाक. मुलगा आंघोळीला गेला. आई चुली पुढे बसली. लालबंद फुललेल्या निकरावर तिनं भाकरी भाजायला सुरुवात केली आणि त्याच चुलीवर तिनं दूध तापवायला ठेवलं. मुलगा सुद्धा आंघोळीवरून परतला, ताटावर येऊन बसला. आईनं भाकरी मोडली, दुमडली नी पोराच्या थाळीत टाकली. तेवढ्यात पोराची आरोळी आली. आई लवकर वाढ, मला उशीर होतोय. त्या माऊलीनं इकडं तिकडं बघितलं. ते लालवंदा गरमागरम दुधाचं पातेलं उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं. तेवढ्यात मुलाची आरोळी आली. आई लवकर कर ना ग, मला उशीर होतोय. तेवढ्यात माऊलीनं काहीही विचार न करता रिकाम्या बोटानं ते लालवंद गरमागरम दुधाचं पातेलं उचललं आणि पोराच्या थाळीत दूध ओतायला सुरुवात केली. तेवढ्यात पोरानं पाहिलं आपल्या आईच्या डोळ्यातून पाणी येतं. पोरग मान खाली घालून भाकरी गोस करून निबटपणे जेवायला लागला. पोराचं जेवण झालं. आईने त्याला कुशीत घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, पोरा नीट जा, नीट ये आणि दरवाईच्या आत घरी. पोरगा जत्रेमध्ये गेला. जत्रेमध्ये आनंदून गेला, बहरून गेला आणि घरी परतला. तेवढ्यात आईने त्याला विचारलं, मिठाई खाल्लीस का? आकाश पाळण्यात बसलास का? खेळणी घेतलीस का? काय केलंस त्या 10 रुपयाचं? मुलगा म्हणाला, अगं आई धीर तर सांगतो, तुला काय आणलंय त्या 10 रुपयाचं? मग तो परत एकदा म्हणतो, आई डोळे बंद करा, घट्ट मीठ उघडू नकोस. आई म्हणती, हो रे बाबा नाही उघडा, दाखव काय आणलंस त्या 10 रुपयाचं. त्या माऊलीनं डोळे बंद केले आणि मुलाने ती 10 रुपयाची गोष्ट काढण्यासाठी खिशात हात घातला आणि ती 10 रुपयाची सांडशी आईच्या हातावर ठेवली. त्या आईला तिचा सहज स्पर्श झाला. ती डोळ्यातून गळगळ अश्रू गळले. पोराला घट्ट उराशी कवटाळलं. म्हणाली, अरे धन्य झाली कोस माझी तुझ्यासारखं
हौस माझी तुझ्यासारखं पोऱ्या कुशीत जन्माला आलं. अरे दिवसभर गरगर फिरणारे पाण्या बघितले असतील, खेळणी घ्यावीशी वाटले असतील, रुपया म्हणून काहीतरी खावंसं वाटलं असेल, पण नाही. उपाशी पोटी वणवण करत तू यात्रेत फिरलास. किती एक काळजात एक चटका घेऊन माझ्या आईच्या हाताला चटका बसला आणि तो बसू नये म्हणून पोरगा येताना 10 रुपयाची सांडशी घेऊन आलं, ज्याला आम्ही तुम्ही कैची पक्कड म्हणतो ते घेऊन आलो. अरे आजकालची पोरं काय करतायत? दुनियेच्या जत्रात नुसती रमतायत का? त्यांना आहे का परवा आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्याची? ज्या पोरांना आईच्या हाताला बसणाऱ्या चटक्याची परवा असते, त्याच पोरांना समाजाला बसणाऱ्या चटक्याची परवा असते आणि त्याच पोरांना मातीला बसणाऱ्या चटक्याची परवा असते. शेवटी जाता जाता एवढेच म्हणते, सौभाग्यलक्ष्मी चारित्र्य कुळाचे, सौभाग्यलक्ष्मी चारित्र्य कुळाचे. ती आईच्या शब्दावर घराचा गाडा हलतो, जिच्या फक्त असण्याने घराला घरपण. संसार परंपरांनी व्यवहार चालतो, सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत कष्टाने मरमर माय करते, स्वतः झिजवत दुसऱ्याचं झिज करते. पण तरी पण सर्व लोक बोलतात आई कुठे काय करते, आई कुठे काय करते. धन्यवाद.